अतिशय तिकडचे ओरडायला लागले, तुम्ही काही बोलत नाही, हे बरोबर नाही तुमचं. नाही काय नाही एक मिनिट. कदाचित ब्रीफिंग वाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा, कुठलेही आकडे देता त्यांना, नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो होता. त्यांच्यावरही कारवाईचं सांगा. म्हणजे हे त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय. काय जण स्वतःला इथं फार शहाणी समजायला लागलेली. अध्यक्ष एक मिनिट. काही जण नाही आता बस, आता तुम्ही भाषण अध्यक्ष महोदय, त्यांचा रिप्लाय चालू घेऊया. अध्यक्ष सध्या उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर चालू आहे. नाही पण मी परवानगी दिलीच नाहीये. अनेक दिवसांपासून विधानसभेत चर्चांना उधाण आले आहे. यावेळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे भाषणे चालू असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कसे सत्ताधारी पक्षाची बाजू घेतात हे बघायला मिळाले. यावर थोरात यांनी थेट अध्यक्षांवरच बोट उचलला. विरोधी पक्ष जेव्हा गदारोळ करतो तेव्हा तुम्ही गप्प बसता, आमच्या वेळेला तुम्ही तसे करत नाही, लगेच बेल वाजून दुसऱ्याला बोलायची संधी देता, हे चांगले नाही. यावर राहुल नार्वेकर हे थोरातांनाच उलटे बोलायला लागले. पाहू नेमके काय घडले. विरोधी पक्ष नेत्यांनी ही दुरुस्ती करून घ्यावी, म्हणजेच महाराष्ट्राचं नेमकं उद्दिष्ट काय ते त्यांच्या लक्षात येईल. कदाचित ब्रीफिंग वाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा, कुठलेही आकडे देता त्यांना, नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो होता. कुसुमाग्रजाची दिली त्यांच्याकडे जरा डोळे वगळून बघा, डोळे वर करून बघा. एक, तुम्हाला चुकीचे जे काही आकडे तुमच्याकडे दिले गेले असतील, 10% वाढ ही खरं तर 10% वाढ कशी म्हणू शकतो आपण, तुम्हाला माहित आहे 10% वाढ ही आपण महागाई निर्देशांकाचे 5% असतात. आता हे काय ब्रीफिंगचा विषय, जी प्रत्यक्ष वाढ आहे ती 5% आहे. मग तुम्हाला 10% दिली, तिकडे जरा डोळे काढून बघा, त्यांच्यावरही कारवाईचं सांगा. म्हणजे हे डोळे मिचकू नका, बघू नका, कारण या गॅलरी अदृश्य आहे. आम्ही खात्री करूनच घेतो, आम्हाला ब्रीफिंग जरी प्रत्येकालाच ब्रीफिंग लागते, पण खात्री करून घेतो, हे लक्षात घ्या. आता काय झालंय अध्यक्षमध्ये काय संरक्षण द्या अध्यक्ष होतं, काय चाललंय सभागृह. अध्यक्ष तिकडचे ओरडायला लागले, तुम्ही काही बोलत नाही, हे बरोबर नाही तुमचं. नाही काय नाही एक मिनिट. आदरणीय नाही ज्येष्ठ सदस्य आदरणीय बाळासाहेब थोरातांना मी एवढंच सांगू इच्छितो की सध्या आपण पण जे उठून बोलत आहात ते काही योग्य नाही. सध्या उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर चालू आहे. नाही पण मी परवानगी दिलीच नाहीये. इंटरप्शनला परवानगी देऊ शकत नाही. आता बोला आपण, हे नियमाच्या बाहेर आहे, हे पण त्याची नोंद घ्या. मला असं वाटतं, शंका आहे माझ्या मनामध्ये की ते चुकीचं सांगितलं गेलं. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे छापिले, मी चुकीचं सांगणार नाही. त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय. काय जण स्वतःला इथं फार शहाणी समजायला लागलेली. अध्यक्ष एक मिनिट. काही जण नाही आता बस, आता तुम्ही भाषण अध्यक्ष महोदय, त्यांचा रिप्लाय चालू घेऊया. अध्यक्ष महोदय, नाही आता नाव नाही घेतलंय त्यांनी तुमचं. तुमचं नाव कुठे घेतलंय. अध्यक्ष महोदय, इथं रिप्लाय चालू विधानसभेच्या अध्यक्षावर हेतुआरोप केलेला चालतो. विधानसभेचा अध्यक्ष महत्वाचा आहे का सदस्य महत्वाचा आहे. नाव नाही घेतलं असं